उत्तरच्या बदल्यामध्ये सांगली मतदारसंघ द्या। जागा वाटपामध्ये बदल करण्यासाठी काँग्रेसचा ठाकरे गटाला नवा प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, ऋषाली, खरं तर आज जागांची अदलाबदल पुन्हा महाविकास आघाडीमध्ये होण्याची शक्यता आहे। खरं तर सांगलीमध्ये सांगली ही लोकसभेची जागा जी आहे त्यावरती काँग्रेस अद्यापही आग्रही असल्याचं खरं तर समजतंय। सांगलीच्या जागेवरतून बंडखोरी जी आहे ती काँग्रेसमध्ये सुफाळलेली आहे। विशाल पाटील जे सांगलीसाठी काँग्रेसमधून लोकसभा निवडणुकीकरता इच्छुक उमेदवार होते, त्यांनी खरं तर ती जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती आणि त्या संदर्भात त्यांनी एक टोकाचं पाऊल उचललं। अर्थात त्यांनी अपक्ष अर्ज जो आहे निवडणुकीतला तो देखील सांगली लोकसभा मतदारसंघामधनं भरलेला होता। आता विशाल पाटील यांची मनधरणी करण्याकरता आणि त्याचसोबत सांगली ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे ती पुन्हा मिळवण्याकरता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या संदर्भातचं डायलॉग जे आहे ते महाविकास आघाडीतल्या नेत्यांसोबत पुन्हा काँग्रेसकडनं करण्यात येत असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। उत्तर मुंबईची जी जागा काँग्रेसच्या वाट्याला सुटलेली आहे ती जागा देखील आता ठाकरे गटाने घ्यावी आणि त्या बदल्यात खरं तर आमची पारंपरिक सांगलीची जी जागा आहे, ज्या जागेवरती विशाल पाटील यांनी दावा केलेला आहे ती जागा आमच्या वाट्याला दा, अशी प्रकारची एक डायलॉग जी आहे, मागणी जी आहे ती कुठेतरी आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडनं करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय।